माय माऊली नमस्कार. विविध कथासार ग्रंथातून चातुर्मास संकल्प श्रीराम कथामृत आचार्य किशोर व्यास यांच्या श्रीराम कथामृताचे अभिवाचन करत आहे. लाभ घ्या, लाभ द्या. श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, श्री कुलदेवताय नमः, श्री रामचंद्राय नमः. संतांच्या जीवनात 3 गोष्टी आपणास साकारलेल्या दिसतात. एक सुभाषित आहे, एक संस्कृत संभाषित आहे. गंगा पापम शशीतापम दैन्यम कल्पतरुस्तथा पापम तापम च दैन्यंच गांती संतो महायशाः. गंगा माता केवळ पाप नष्ट करते, चंद्र केवळ ताप नष्ट करतो आणि कल्पवृक्ष दारिद्र्य नष्ट करतो. पण संत आपल्या जीवनातील पाप, ताप, दैन्य 3ही गोष्टी नष्ट करतात. सर्वांची शरीरे सारखी नसतात. प्रत्येकाची देहाची अवस्था भिन्न भिन्न. रात्रंदिवस भगवंताचे संकीर्तन करणारा एखादा सत्पुरुष, नाना प्रकारच्या व्यसनांनी गांजलेला मनुष्य, या दोघांच्या देहाची स्थिती सारखी कशी असेल? माऊलींनी 6व्या अध्यायात वर्णन करताना म्हटलं, योगाभ्यास करता करता देह होती सोनियाचे, परी लघुत्वये वायूचे. संत शिरोमणी श्री तुकाबाराय म्हणता, ब्रह्मीभूत काया होतसे कीर्तनी. कीर्तन करता करता शरीर ब्रह्मरूप होते. अशा प्रकारची ज्यांची अवस्था झालेली असते, त्यांच्या सहवासात, त्यांच्या स्पर्शाने मनासहित पालटे काया जीवावर सत्संगाचा चांगला परिणाम होतो. त्या दिवशी रत्नाकराचे भाग्य उदयाला यायचे होते, म्हणून महर्षी नारदाच्या स्पर्शाचा त्याच्यावर फार मोठा परिणाम झाला. शांतपणे उभे असलेल्या देवर्षींना रत्नाकराने विचारले, तुझ्याकडे काही नाही खरे आहे, पण अरे मला फक्त तू एका प्रश्नाचे उत्तर दे. तू इतका शांत कसा झालास? तुला माझी भीती कशी वाटली नाही? मी तुझी जट्टी घेतली तरी तुला काहीच वाटलं नाही, हे कसे शक्य? देवर्षी नारद म्हणाले, अरे बाबा, जगात ज्याला भगवंताचा आश्रय लाभला तो कुणाला घाबरणार? मला खरोखर कशाची भीती वाटत नाही. रत्नाकर आश्चर्याने ऐकत होता. त्याने विचारले, ज्याच्या आश्चर्यामुळे तू इतका निर्भय झालास, त्या भगवंताचे काय काय आहे, काय काम? देवर्षी नारद म्हणाले, हे बघ, तुझा प्रपंच आहे ना, तू तुझ्या कुटुंबातल्या माणसांची काळजी घेतोस ना, तसा जगाचा सगळा पसारा भगवंताने निर्माण केला आणि तोच सगळ्यांची काळजी घेत असतो. तो परमात्मा जगामध्ये चांगल्या वागणाऱ्यांना बक्षीस देत असतो, तर वाईट कर्म करणाऱ्यांना शिक्षा करीत असतो. एकदा त्याची कृपा झाली की जीवनामध्ये निर्भयता येते. रत्नाकरने विचारले, सत्कर्म आणि दुष्कर्म म्हणजे काय हो? तेव्हा देवर्षी नारद काय म्हणाले, दुसऱ्याला मदत करणे म्हणजे सत्कर्म, तर दुसऱ्याला त्रास देणे म्हणजे दुष्कर्म. एखाद्या संकटात सापडला असेल तर त्याची सेवा करणे सत्कर्म, या उलट एखाद्याला त्रास देणे, त्याचे जीवन नष्ट करणे दुष्कर्म. रत्नाकरने विचारले, लोकांना ठार मारून टाकणे हे वाईट का बरं आहे? त्यावर नारदांनी त्याला सोप्या शब्दात सांगितले, हे बघ, तुला चिमटा काढला तर कळ येते, तुला वाईट वाटते, मग अशाच प्रकारचे दुसऱ्याला काही टोचलं त्याला वाईट नाही का वाटणार रे? त्याला त्रास दिल्यास दुःख नाही का होणार? तो तडफडणारा मनुष्य दुःखी होतो. तेव्हा रत्नाकरने विचारले, मग अशा दुष्कर्माची काय शिक्षा असते? त्यावर देवर्षी नारदांनी सांगितले, त्याला नरकामध्ये जावे लागते. जिवंतपणे त्याला नरक भोगावा लागतो. त्याच्या यातना भीषण असतात. रत्नाकर म्हणाला, मी तर आजपर्यंत अनेक लोकांना ठार मारले. नारद विचारतात, तुला जर मारलं तर वाईट वाटणार की नाही? मग अशा कर्माचे परिणाम सुद्धा खूप वाईट असतात. कर्माची शिक्षा माणसाला चुकवता येत नाही. रत्नाकराचा चेहरा तर गंभीर झाला होता, तरी त्याने एक युक्तिवाद केला, ही सारी कर्म मी काही माझ्यासाठी केली नाहीत, तर माझ्या कुटुंबातील लोकांसाठी केली. मी लोकांकडून लुटलेल्या धनामध्ये त्याचा वाटा देखील होता. ते त्या पैशात मजा करीत होते. मग मी केलेल्या पापातही त्याचा वाटा असणारच. देवर्षी नारद हसले, म्हणाले, अरे बाबा, असे नसते. तुझ्या कुटुंबियांचे पालन करणे तुझं कर्तव्यच. तू पापकर्म करून जर धन कमवलेस तर त्यामध्ये ते वाटेकरी नाही होणार बरं का. आता तू जा आणि त्यांना विचारून बघ, कुणी स्वतःच्या इच्छेने काही वाटा उचलला तर तेवढे तुझे दुःख वाचेल, पण असे काही कधी कुणी कुणासाठी तयार होत नसते हो. रत्नाकर म्हणाला, तू बोलतोस त्यात काही विसर्थ आहे का? पण तू जरा लबाड पण दिसतोस, तू कशावरून खरं बोलतोस? नारद म्हणाला, अरे तू खरोखर घरातल्या लोकांना जाऊन विचार आणि ते तुझ्या पापातले वाटेकरी होतात का बघ बरं. आता जणू काही त्या रत्नाकराचा उद्धारच होणार होता. तो घरी जाऊन येईपर्यंत देवर्षी नारद थांबतील काय हो?
याचा त्याला भरोसा वाटेना. म्हणून रत्नाकराने देवर्षी नारदांना चक्क झाडाला बांधले. देवर्षी नारद शांतपणे बांधले गेले. रत्नाकर आपल्या घरी गेला. त्याने घरातील लोकांना विचारले खरे, पण त्याला जगाच्या रहाटीचा अनुभव आला. आपल्या यशातील वाटेकरी सगळे असतात, पण अपयशाचे वाटेकरी कुणी नसते हो. चांगले झालं तर माझ्यामुळे झालं, आणि वाईट झालं तर 10 जण भेटतील, पण वाईट झाले तर माझ्यामुळे झाले असे म्हणणारा कुणीच नसतो. जीवनात जेव्हा आनंदाचा, हास्यविनोदाचा प्रसंग असतो तेव्हा अनेक लोक तुमच्या अवतीभोवती गोळा होतील. पण जीवनात जेव्हा रडण्याचा प्रसंग येतो तेव्हा माणूस अगदी एकटा असतो. मानवी जीवनाची तऱ्हा आहे. रत्नाकराला मुलांनी आणि पत्नीने चक्क सांगितले, आमच्याकरिता कमावून आणणे हे तुमचे कामच होते. तुम्ही वाटमारी करून पैसे आणा असे आम्ही कुठे सांगितले होते? त्यामुळे आम्ही काही तुमच्या पापाचे वाटेकरी होऊ शकत नाही. रत्नाकराचे डोळे खाडकन उघडले. अशा प्रकारचा एखादा प्रसंग माणसाचं उभं जीवन बदलून टाकतो. संतांच्या जीवनात असे कितीतरी प्रसंग माणसाचं जीवन साठी येतात. गोस्वामी तुलसीदासाच्या जीवनामध्ये एक प्रसंग आला. त्यांच्या पत्नीने त्याला फटकारले. अत्यंत विषय लंपट असलेला तो पंडित घरातून बाहेर पडला. त्याच्यातून एक महान सत्पुरुष निर्माण झाला. एका प्रसंगाने तुलसीदासाचे जीवन बदलले. रत्नाकर घरातून बाहेर पडला. धावत धावत नारदाच्या जवळ आला. देवर्षी नारद उभे होते, शांत. रत्नाकराने नारदांना बंधनातून मुक्त केले आणि चक्क त्याच्या पायावर लोळण घातले. रत्नाकर म्हणाला, महाराज, तुमचे म्हणणे अगदी सत्य होते हो. माझ्या पापाचा वाटेकरी व्हायला कुणी सुद्धा तयार नाही बघा. आणि आता मला आठवतंय की मी किती पाप केलीत. असे म्हणतात की रत्नाकराने एक मुद्दा पाडावा आणि एक खड्डा रांजणात टाकावा, असे 7 रांजण भरले होते. यातील अगदी 6 आकडा लक्षात ठेवायची गरज नाही. तात्पर्य काय? अनेक लोकांचे मुद्दे पाडले होते. ही बोलण्याची पद्धत आहे हो. अक्षरशः शब्दशः घ्यायचे नसते. आपल्याला 10-12च कामे असतात, पण बोलताना आपण मला 1760 कामा येतो असं आपण पटकन बोलून जातो. 1760 आकडा मराठीत कुठून आला कुणास ठाऊक. 7 रांजणे याचा अर्थ एवढाच की त्याने असंख्य खून केले आणि आता त्याला सर्वांचे चेहरे दिसू लागले. तो एखाद्या व्यापाऱ्याला ठार मारतो, केविलवाणीपणे तो व्यापारी रडतो, सारे त्याला आठवू लागले. एखाद्याला तो गळा दाबून मारीत असल्याचे त्याला दिसू लागले. आता या सर्वांचा परिणाम म्हणून मला जीवनात अत्यंत भीषण अशी दुःखे भोगावी लागतील हे त्याच्या लक्षात आले. आपण कोणत्या नरकातील कुठला किडा होणार हे त्याला कळेना. आज रत्नाकराने देवर्षी नारदाच्या चरणी लोळण घेतली आणि सांगितले, महाराज, माझ्या जीवनात मी फार चुका केल्या, खूप पातके माझ्याकडून घडली. रत्नाकराला त्याच्या चुकीचा खूप पश्चाताप झाला. त्याला मनापासून वाईट वाटले. या जगात चूक केलीच नाही असा कुणी नाही, मात्र अशा प्रकारची चूक मी पुन्हा करणार नाही हे आश्वासन भगवंताला देणे आवश्यक आहे. गीतेत भगवंताने म्हटले काय? अपि चेत सुदुराचारो भजते माम अन्य भाग साधुरेव मंतव्या सम्यक व्यवस्थितो ही सह क्षिप्रम भवती धर्मात्मा शाश्वत शांती निगच्छति कौंतेय प्रतिजानीहि नमे भक्ता प्रणश्यती. खरोखर आपल्या हातून पण खूप चुका झालेल्या असतात, पण जेव्हापासून आपल्याला कळलं की हे चूक झालंय किंवा आपल्याला चांगला मार्ग भेटला तर आपण नक्कीच त्या दिवसापासून चांगलं राहण्याचा प्रयत्न करायचा. मागच्या चुका आठवल्या तर भगवंताजवळ क्षमा याचना करू शकतो. भगवंताने भगवद्गीतेत अर्जुनाच्या निमित्ताने आपल्या सर्वांना आश्वासन दिले आहे की अर्जुना, दुराचाराचा त्याग करून ज्याने माझे भजन सुरू केले त्याच्या जीवनामध्ये आधी वाटेल तितका दुराचार घडलेला असला तरी पण त्याचा उद्धार करण्याकरिता मी बांधलेलो आहे. भगवंत आश्वासन देतात, ओम त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः. देवर्षी नारद रत्नाकराला म्हणाले, अरे रत्नाकरा, तो परमात्मा फार दयाळू आहे रे, फार दयाळू. तुझ्याकडून किती पातक घडले असेल तरी पण त्या संपूर्ण पातकाचा नाश करून तुला क्षमा करण्याचे कार्य तो करीत असतो. पण त्यासाठी तुला त्याचे भजन केले पाहिजे. त्याच्या नामात अपार सामर्थ्य आहे. आणखी एक गोष्ट लक्षात ठेव बरं का, मनुष्याला जीवनात होणारा पश्चाताप ही सर्वात मोठे तीर्थ आहे. बघा किती मोठी गोष्ट सांगितली की
जे काही घडलं चुकलं त्याचा पश्चाताप माणसाला जर झाला तर हे जगात मोठं तीर्थ आहे. इतर तीर्थांमध्ये आपण जातो, त्या तीर्थक्षेत्री आपल्याला काही पुण्य मिळाले तरी त्याने हृदय परिवर्तन होत नाही. अगदी 10 वेळा गंगेमध्ये स्नान केले तरी. गंगा मातेमध्ये स्नान करणारे लोक तिथल्याच लोकांचे खिशे कापत असतात, कपडे पळवत असतात. पंढरीपूरला भाविक लोक जातात, तेथे इतरही लोक पोचतात. भाविक लोक भगवंताचे दर्शन घेतात, इतर लोक त्यांच्या खिशाची काळजी घेतात. पुण्य मिळाले पण मन पालटले नाही. मनुष्याचे मन पालटण्याची क्षमता अंतःकरणात होणाऱ्या पश्चातापामध्ये आहे. एकदा त्याच्या अंतःकरणाची भट्टी पेटावी आणि मला ह्या चुकीच्या बाहेर निघायचे आहे असे त्याला वाटावे. आज ही भट्टी त्या रत्नाकराच्या अंतःकरणात पेटली. हे सर्व ऐकून आपल्या सुद्धा अंतःकरणात काहीतरी कालवाकालवी झालीच असेल. रत्नाकर हुळकून निघाला. असे काही घडले तरच जीवन पलटते. पश्चातापाने गदगद झालेला रत्नाकर आज देवर्षी नारदाच्या चरणी कोसळला होता. जीवनात पहिल्यांदा त्याला आपली चूक कळली होती. चुकीचा दाह त्याच्या अंतःकरणात निर्माण झाला होता. जीवनात सत्संग कधीच न लाभल्यामुळे या दुष्ट चक्रातून बाहेर कसे पडावे हे त्याला कळत नव्हते. देवर्षी नारदाच्या दर्शनाने आज त्याच्या भाग्योदय झाला. भक्तिसूत्रामध्ये नारदांनी सत्संगाचे 3 पैलू सांगितले आहेत. सत्संग तू दुर्लभ, दुर्गम, अमोघच्छ. अमोघच्छ सत्संग हा एक तर दुर्लभ असतो, तो होतच नाही. संत मिळाले तरी त्यांना ओळखता येत नाही. संत मिळाल्याने ओळखता आले की त्यानंतर मात्र त्याचा जीवनामध्ये होणारा परिणाम अमोघ म्हणजे निश्चित स्वरूपाचा असतो. मग परिणाम झाल्याशिवाय राहत नाही. रत्नाकराने नारदाच्या चरणावर मस्तक ठेवीत वारंवार प्रार्थना केली, मला याच्यातून बाहेर काढा, मला काहीतरी उपाय सांगा, माझ्या ओघी जीवन वाया गेले, आता मी काय करू ते सांगा. देवर्षी नारद हे समर्थ गुरु आहेत. ते म्हणाले, तू रामनामाचा जप कर. खरोखर रामनामाचा जप खूप महत्वाचा आहे हो. एके ठिकाणी बसावे, राम 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 असे पुन्हा पुन्हा म्हणत जा. रत्नाकराने बऱ्याच वेळा राम राम म्हणण्याचा प्रयत्न केला, पण त्याच्या तोंडातून राम शब्द काही बाहेर पडेना. तेव्हा त्याला देवर्षी नारदाने रामाच्या ऐवजी काय सांगितले, मरा म्हणायला सांगितले. आणि गंमत म्हणजे काय हो, त्याला मरा म्हणता आले. आता एक साधा विचार करा, जो नारदाशी एवढा वेळ बोलत होता त्याला रा आणि म ही सारी अक्षरे म्हणता येत नसतील का हो? जर त्याला मरा म्हणता आले मग राम का म्हणता येत नव्हते? दोन्ही ठिकाणी तेच वर्ण आहेत, तीच अक्षर आहेत, मग त्याला उच्चार का करता येत नव्हता? त्याच्या जिभेला वळण नव्हते किंवा प्रशिक्षण नव्हते, हे पण त्याचे कारण नाही. जीवनाचे एक रहस्य आहे की, कोणते रहस्य ते आपण आता पुढच्या भागात बघूया. जीवनाचे रहस्य या ठिकाणी हा भाग संपवूया. बोला जय श्रीराम. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. प्रतिक्रियेत लिहायला विसरू नका. जय श्रीराम.